इकडं बघा, कामावून आल्यावर लय भूक लागली होती, तर आता म्हणलं मॅगी उडकत होते. मॅगी उडकता उडकता हे मक्का मुलीनं सोलून ठेवलेली ती मला दिसली. मग डोकं चालवलं, लहानपणची आठवण आली. आमची आई कण्या बनवायची, कण्या करायची अशी. मी तवा तर कुठलं जात्यावर दळायच्या वल्ल्या, नाहीतर मग उकळात कांडायची मका, आणि इतकी भारी व्हायची ना. पहिले तर काय नसतं, मीठ टाकायचं, पण आता बघा मी काय काय गंमत टाकली मकाच्या कण्यात. मकाचं कणीस आणलं ना, थोडंसं भरडायचं, म्हणजे मिक्सरला दळायचं, आणि अशा कण्या शिजवायच्या. इकडं बघा यात काय काय टाकलंय बघा. कांदा, टमाटर, हिरवी मिरची, आणि बघा कसले भारी टाकले झाले ते. आणि बघा आता कोथिंबीर टाकते बघा इकडं. वाव, किती छान अशी चव येणार आहे ना आता तोंडाला. बघाच कसं दिसतंय, लाल लाल, हिरवं हिरवं आणि पिवळं पिवळं. हळद पण नाही बघा टाकलेली त्याच्यात, हळद पण नाही टाकली. आणि बघा आता कसं शिव्या देतंय ही मला, शिजवलं का म्हणून. बघितलं कसं बटबाट बटबाट करतंय बघा, ती शिव्या देतंय. आणि ह्याच्यामध्ये वाटाणा मिक्सरला दळलाय, आणि चीजची एक पुडी टाकली, त्याच्यात थोडा मसाला टाकलाय, आणि बघा इतकं मस्त मस्त बनवलंय ना. चीज टाकून बघा असा मिक्सरला दळायचा मसाला, इतकं चवदार लागतंय ना, लय टेस्टी लागतंय. बघा फोडणी द्यायची, थोडी एक कांदा कापून आणि बनवायचं फोडणी देऊन. वाव, कितीकच खावा बघा. बघा आता आमच्या कण्या शिवे द्यायला लागले ते बघा.